महाराष्ट्रातली समन्वय समिती आहे, यामध्ये जवळपास 38 संघटना आहेत वेगवेगळ्या. शिक्षकांच्या आहेत, शिक्षकेतरांच्या आहेत, शासकीय निमशासकीय संघटना आहेत. त्या सर्वांनी ठरवलं की आता संप केल्याशिवाय शासन जागवणार नाही. कारण नवीन राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेचा विकल्प द्यायची मुदत पहिल्यांदा डिसेंबर 2024 पर्यंत होती. ती डिसेंबर 2025 पर्यंत वाढवली. न बघताच आता डिसेंबर 2026 पर्यंत वाढवली आहे. म्हणजे शासनाला ही नवीन राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना सुद्धा द्यायचं त्यांच्या मनात नाही. त्यामुळं ह्या शासनाला जाग आणण्यासाठी आज 21 एप्रिलपासून आंदोलन करायचं, बेमुदत संप करायचा निर्णय महाराष्ट्रातल्या सर्व संघटनांनी घेतला समन्वय समितीच्या माध्यमातून. आणि आजपासून हा संप सुरू होतो. हा संप सुरू होत असताना आणखी कित्येक अडचणी आहेत. शिक्षकांना जनगणनेची कामं सुरू आहेत. काही विद्यार्थ्यांच्या परीक्षा आहेत. 1 मेला रिझल्ट लावायचे आहेत. विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक आहेत. ही कामं आहेत. आम्ही ठरवलं ती कामं सुद्धा संपात राहून ती कामं लोक करतील. म्हणजे आम्ही राष्ट्रीय कर्तव्य कुठं बाजूला ठेवणार नाही, विद्यार्थ्यांचं नुकसान होऊन देणार नाही. CPR जे रुग्ण आहेत त्या रुग्णांचे कुठल्याही प्रकारचे हाल होता कामा नये तिथं आम्ही काही शिस्त ठेवलेले आहेत. पण ते संपात राहून ते काम करणार आहेत, हे वैशिष्ट्य आहे. आणि म्हणून आम्ही शासनाला इशारा देतोय, या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 17 लाख कर्मचारी आणि शिक्षक या बेमुदत संपात सामील होत आहेत. संख्या जरी कमी दिसत असली, आता राजाराम कॉलेजला परीक्षा सुरू आहेत. तिथल्या लोकांच्या सुद्धा सुपरविजन आहेत, त्यांनी लिहून दिले आम्ही संपात आहे.